श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. तर चला आपण आता हातपाय धुवून घेतले होते. मस्त देवपूजेचा टाईम झालेला होता. देवपूजेचा वेळ लहानपणापासूनच आहे, कारण लहानपणापासून आजोबांना आम्ही पूजा करतानाच बघत आलेले, म्हणजे ते विठोबा रुक्मिणीचे वारकरी संप्रदायातले आहे. म्हटलं चला मग त्यांची परंपरा आपण पुढे नेऊ. मग काय आता आपल्याला तुळशीचा दिवा लावायचा होता. मस्तपैकी आपण तुळशीचा दिवा लावून घेणार होतो. बाहेर असं मस्त थोडाफार अंधार पडत होता. इकडं आपली जिलेबी होती गेलेली होती. म्हटलं सगळा पसारा झाला होता, तो नीट पुसून बिसून घेतला. मग म्हटलं चला आता आवरली आपली जिलेबी. खूप राडा होतो मग नंतर नाही का, म्हटलं चला आता ते सगळं व्यवस्थित गॅस कमी करून आले होते. घड्याळात मस्त आरतीचा टाईम झालेला तर 6:45 वाजलेले होते. मग आता आपल्याला आरती करायचा टाईम झालेला होता. मग साखर पाण्याचा मस्त एक छोटासा साधा सिंपल असा स्वामींना नैवेद्य ठेवला आणि आपली आरती करून घेतली. इकडं म्हटलं चला एकदा चांगलं मोठ्या गॅसवर शिजवून घेऊ, एकदा उकळून घेऊया आणि मग बंद करून टाकू आपली कुळदाची जिलेबी. तुम्हाला आवडते का? तुम्ही पण कमेंट करून सांगा. तुमच्या घरीच पण कुळदाची जिलेबी होत असेल तर नक्की सांगा. काय झालं, मी मुलगी आलेली होती ड्रेस शिवण्यासाठी, तिला टिपा मारायच्या होत्या आणि तिच्याकडे गेले आणि ह्याचा गॅस थोडा कमी, म्हणजे थोडा जास्तच राहिला असं म्हणायला काही हरकत नाही. ती कुळदाची जिलेबी होती गेली होती तिचा रस्सा. आता मुलाचा अभ्यास घ्यायचा होता, तो काय करत होता आपण बघू चला. त्याची खूप नाटकं असतात अभ्यास करायच्या बाबतीत, तसे सगळ्याच मुलांच्या असतात. लहानपणच तसंच असतं. आता काही करा नाही का, आता आपण मोठे झाले म्हणून आपण आपलं लहानपण विसरू नाही शकत नाही का. मग काही दप्तर इकडे पडलं होतं, गडी गेला ते खेळायला. माझा मोबाईल पण चार्जिंग कमी झालेली होती, मग चार्जिंग लावून दिलं मिक्सरच्या जागी. नंतर तो खेळावरून आला, मग हे बघा असा अभ्यास करायचा पद्धती, झोपून कोण खात होतं कोण जेवतं आमच्या घरी. नंतर भाऊचा चहा प्यायचा टाईम झालेला होता. कधी चहा कधी काय विचारायचंच नाही. हा त्याचा दुपारचा चहा होता, आणायला गेलेला होता घरात आणि त्याने नाही तर फोडून द्यायचा. आला बाई घेऊन, त्याला लई हट्ट आहे, त्याचा लई हट्ट आहे. तर भांड्यात नाही तर बशीत कशात तरी लागतो चहा. खूप गरम होता, कपात नाही चालत. जर घेतला नंतर मग तो फुटलाच समजायचा. असं मुलांचं कसं असतं नाही का. मला काही मिनी ब्लॉगमध्ये म्हणजे असं वगैरे असं काही, मी नवीनच आहे सध्या यूट्यूबवर, तर मग प्लीज मला सपोर्ट करा, मला समजून घ्या. मी साधेच व्हिडिओ बनवते, साधेच बोलते, मला काही जास्त बोलता येत नाही. तर स्वामींची एक म्हणजे आशीर्वाद म्हणा, काही स्वामींची लीला म्हणा, काही म्हणा तुम्ही, पण मग मला छंद लागला आहे आता. तो स्वामीच पुढं नेते. आता तुम्हाला जे करायचं ते करा नाही का. शेवटी स्वामींची इच्छा, मी माझं कारण करत राहणार, मी प्रयत्न करत राहणार, स्वामी मला नक्की येते. देवपूजा वगैरे आवरली होती, जेवणाचा टाईम झालेला ते संध्याकाळचा. गडी बघा कसा नाचत होता इकडे. त्याला ना ते शिवपूजनसाठी जायचं होतं सकाळी. थोडे व्हिडिओ मागं पुढे झाल्यामुळे असं होऊ राहिलं. पण मग त्याला म्हटलं फोटो काढावं, पण एक तर फोटो काढायला कसा नाचू राहिला. त्याला दरवेळेस असं फोटो काढायला उभं केलं का तर आधी नाचायलाच लागतं. काय तो घेत होता नाचून. मग म्हटलं चला आता आपले फोटो काढून देणार नाही, पण तरी वेळेकडे फोटो काढलेच मी. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.